नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत। नेहमी आपण हलवा बनवताना ह्यामध्ये साखर किंवा गुळाचा देखील वापर करतो, परंतु आज इथे मी खजूर वापरून बघणार आहे। बघूयात आपला गाजरचा हलवा तसाच होतो की चवीला थोडाफार फरक पडतो। त्यासाठी इथे मी 250 ते 300 ग्रॅम इतका गाजर किसून घेतला आहे। साधारणतः 2 कप पूर्ण इतका गाजर आहे। 3 ते 4 चमची दुधाची साय घेतली आणि तूप काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं ते इथे मी घेतलेलं आहे। हे तुम्ही स्किप देखील करू शकता। माझ्याकडे आत्ताच तूप काढलेलं होतं त्यामुळे मी हे घेतलेलं आहे। आणि साधारणतः 2-3 चमचे इतकं तूप घेतलेलं आहे आणि 150 ग्रॅम ते 170 ग्रॅम इतका खजूर घेतला आहे। खजूरच्या इथे मी बिया काढून घेतल्या। इथे मी जो कडक खजूर असतो तो घेतला आहे, पण तुम्ही दुसरा कोणताही खजूर इथे वापरू शकता। तसेच मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। 8-9 बदाम, 6-7 काजू, 6-7 पिस्ते आणि 9 ते 10 मनुका घेतल्या। तसेच मी इथे 2 वेलची घेतलेली आहेत। तसेच मी इथे जितकं आपण गाजर घेतले त्याच्या थोडं जास्त दूध घेतलेलं आहे। इथे मी साधारणतः 300 ग्रॅम गाजर किसून घेतलं आहे आणि त्यासाठी मी इथे अर्धा लिटरला थोडं कमी इतकं दूध घेतलेलं आहे। सर्वप्रथम तर आपण जे खजूर बिया काढून घेतल्या त्यांना दुधामध्ये सोक करून घेऊया। साधारणतः 15 मिनिटांसाठी तरी आपल्याला हे सोक करून घ्यायचे, जेणेकरून खजूर आहे तो नरम होतो आणि व्यवस्थित वाटला जातो। इथे मी दूध गरम करून घेतले, ते ह्यामध्ये घालते। आता हे झाकून आपण साईडला ठेवूया आणि आपण पुढच्या कृतीकडे वळू। इथे मी एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये मी इथे 2 ते 3 चमचे इतकं तूप घालून घेते। तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तूप वितळले, आता आपण ह्यामध्ये गाजर जो किसून घेतलेला आहे तो घालून घेऊया। गाजर एकदम छान मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा गाजर परतून घ्यायचा आहे। आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये छान लालसर रंगाचे गाजर अवेलेबल असतात, त्यामुळे सर्रास आपल्या इथे गाजराचा हलवा बनवला जातो। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। काही जण ह्यामध्ये समप्रमाणामध्ये दूध घालतात, जितका गाजर असतो तितकंच दूध घालतात, काही जण थोडं जास्त घालतात। साधारणतः 4 ते 5 मिनिटांसाठी आपण हा गाजर परतून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता गाजराचा किस आहे तो एकदम मऊ पडत आलाय, अशा प्रकारे मऊ झालाय। आता आपण बाकीचं साहित्य आहे ते एक एक करून ह्यामध्ये घालूया। सर्वप्रथम तर आपण दूध आहे ते थोडं थोडं करून घालायचं आहे। दूध इथे मी गरम करून घेतलंय आणि मगच ह्यामध्ये घालते। दूध घालून साधारणतः आपल्याला 10 मिनिटांसाठी तरी हे मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। आता आपण साधारणतः 10 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया। 10 ते 12 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये जो खजूर दुधामध्ये भिजत घातला होता तो वाटून ह्यामध्ये घालणार आहोत। तसेच आपण जी साय घेतली ती देखील ह्यामध्ये घालूयात। तूप काढल्यानंतर जी बेरी राहते ती आपण नंतर घालूयात। दूध आहे ते आटेपर्यंत आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊयात। मी ह्या स्टेजलाच इथे खजूर आणि साय टाकले, परंतु तुम्ही पूर्ण जो गाजराचा किस आहे तो शिजवून घेऊन नंतर त्यामध्ये शेवटी हे ॲड करू शकता। आता पुन्हा हे 15 ते 20 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। अशा प्रकारे गाजराचा हलवा बनवायला गेल्यावर साधारणतः कमीत कमी अर्धा तास तर नक्कीच लागतो। खजूर वापरून मी पहिल्यांदा गाजराचा हलवा बनवला आणि तो अशा प्रकारे झाला। गाजर आहे तो बऱ्यापैकी शिजला। आता ह्यामध्ये मी वेलची पावडर घालते। इथे मी थोडीशी साखर घालून ह्या 2 वेलच्या वाटून घेतल्या होत्या आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स देखील मी कट करून घेतले, ते देखील ह्यामध्ये घालते। आता एक 2-3 मिनिटाची वाफ काढून आपण हा गाजरचा हलवा सर्व करूया। आणि गॅस बंद करायच्या अगदी 15-20 सेकंद आधी तुम्ही जी तुपाची बेरी आहे ती ह्यामध्ये घाला। तूप काढल्यानंतरचा जो भाग राहतो त्याला बेरी म्हणतात, ती मी नंतर ह्यामध्ये ॲड केलंय। अशा प्रकारे हा खजूर घालून गाजरचा हलवा तयार आहे। ह्यामध्ये तुम्ही खवा देखील घालू शकता। खजूर घालून देखील गाजरचा हलवा चांगला झालेला, परंतु जसं साखरेचा हलवा एकदम लालसर दिसतो तशा प्रकारे तो दिसत नव्हता, थोडासा काळपट रंग ह्या हलव्याला आलेला। अशा प्रकारे हा गाजरचा हलवा तयार आहे।
तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा आणि सांगा मला की खजूर घालून गाजराचा हलवा कसा लागतोय ते. आजचा एक्सपेरिमेंट जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. आणि कोणी अशा प्रकारे खजूर घालून हलवा ट्राय केला आहे त्यांनी नक्की कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.